नमस्कार, मी मंदार फणसे. आपण पाहतोय महाराष्ट्राचा महासंग्राम. महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपण अनेक नेत्यांची चर्चा करतोय आणि विविध नेत्यांची त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न समजून घेतोय आणि त्याबरोबरच एकूण राजकीय परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतोय. आज आत्ता आपल्यासोबत आहेत असेच एक नवं नेतृत्व जे आपल्या समोर आलेलं आहे, युगेंद्र पवार. थेट बारामतीतून आपल्या सोबत ते आहेत. युगेंद्र, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतवरती. आवाज कट होतोय. युगेंद्र, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? युगेंद्र पवार यांच्याशी फेंट आहे, पण थोडा येतोय. बरं, जर तुम्हाला माझा आवाज येत असेल तर एकतर स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि न्यूज 18 लोकमतच्या या महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपण एक मनमोकळी चर्चा करायची आहे आपल्याला. आणि ही जी सगळी निवडणूक आहे, खास करून यावेळची जी निवडणूक आहे महाराष्ट्रातली, ती अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. सर्व राजकीय पक्षांसाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्यासारखी निवडणूक आहे. आणि एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती, या दोन्ही पक्षांच्या, या दोन्ही आघाडी आणि युतीमध्ये अजूनही जागांबाबत, जागा वाटपाबाबत सगळी एक रस्सीखेच सुरू आहे. प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की ही पहिली निवडणूक असणार आहे तुमची अशी की जी इतकी महत्त्वाची मोठी निवडणूक आहे आणि तुमच्या समोर तुमचेच काका आहेत. अशा वेळेला तुम्ही या निवडणुकीला कसं सामोरं जाताय? काय, अजून आमच्या पक्षाकडून कुठली यादी उमेदवारांची जाहीर झाली नाहीये. आता तुमच्याच पत्रकारांनी आम्हाला सांगितलंय की 5 वाजता त्यांचं प्रेस कॉन्फरन्स आहे आणि तेव्हा जेव्हा यादी जाहीर होईल आमच्या प्रदेशाध्यक्षांकडून, अधिकृतपणाने जेव्हा ती यादी समोर येईल, मग ह्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. पण त्या निमित्ताने यादी जेव्हा येईल तेव्हा येईल. पण असं दिसतंय की तुम्ही सुद्धा आता प्रचारामध्ये गुंतलेले आहात. तुम्ही भेटीगाठी घेताय, वेगवेगळ्या गावांमध्ये जाताय, वेगवेगळ्या वस्तींमध्ये जाताय आणि एक जोरदार असं एक लोकसंपर्क अभियान तुम्ही सुरू केलं. नाही, काय फक्त मी नाही तर आमच्या कुटुंबातले सगळेच इथं फिरत असतात, प्रचार करत असतात. सगळे पवार साहेबांसाठी काम करतायत. अनेक वर्षापासून आपण इथं सामाजिक काम करत आलोय, सोशल वर्क करतो. त्याच्यामुळं फिरणं तालुक्यामध्ये आमच्या कुणासाठीच ते नवीन नाहीये. आणि पूर्वी पण आम्ही फिरत होतो आणि आता पण आम्ही फिरतोय. बरोबर. पण युगेंद्र दादा, तुम्ही जे सामाजिक काम, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, सामाजिक काम करताय तुम्ही, किंवा या सगळ्या तुमच्या संस्था ज्या आहेत बारामतीतल्या, तिथे सुद्धा तुम्ही स्वतः अतिशय कार्यरत आहात, महत्त्वाची भूमिका तिथे बजावत आहात. लोकसंपर्क हा तुमचा अलीकडच्या काळामध्ये जास्ती वाढलेला आहे की ह्याच्या आधीपासूनच तुम्ही अशाच प्रकारे लोकसंपर्कात होता? नाही, पूर्वीपासून आम्ही इथल्या लोकांच्या संपर्कात आहोत. आता बऱ्याच वर्षापासून मी बारामतीमध्ये आता काम करतोय. आणि विद्याप्रतिष्ठान असेल, पवार साहेबांनी काढलेली शिक्षण संस्था आहे, त्याला आता 53 वर्ष परवाच पूर्ण झाली. तिथं मी बऱ्याच वर्षापासून काम बघतोय. मग कुस्तीगीर संघाचा पण मी अध्यक्ष आहे आणि तिथं पण मी काम बघत आलोय. आपले एक फाउंडेशन आहे, माझी इथं एक छोटा व्यवसाय पण आहे, तो व्यवसाय पण मी बघत आलोय. आणि आपलं इथं एक फाउंडेशन आहे, शरीव फाउंडेशन त्याचं नाव आहे. आणि गेले 10 वर्षापासून आपण इथं पाण्याच्या प्रश्नावर काम करत आलोय. आणि ते पण काम मी आणि माझी आई, आम्ही दोघं असं एकत्र मिळून ते करत आलोय. अगदी. आणि तुम्ही ज्या अर्थाने तुम्ही पाण्याच्या प्रश्नावरती काम करताय, त्या अर्थी अर्थातच शेती हा सुद्धा तुमच्या आवडीचा विषय असू शकतो कदाचित. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण काय आव्हानं आहेत येणाऱ्या काळामध्ये, खास करून राजकीय दृष्ट्या शेतकऱ्यांच्या सुद्धा अनेक मागण्या आहेत, पण त्या अलीकडच्या काळामध्ये तेवढ्या पुऱ्या होताना दिसत नाही. आता करण्यासारखं भरपूर आहे. आता पाण्याचा प्रश्न, आता पाण्याचा विषय काढला, त्याच्यामुळं खरं तर पूर्वीपासून बारामती हा एक दुष्काळी तालुका आहे. पूर्वी इथं पाणी अजिबात नव्हतं. पण पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा हे 2 इथं योजना आणले. नाझरा धरणमध्ये पण त्यांचं सहकार्य होतं. अनेक उपसा सिंचन योजना पवार साहेबांनी आणले. आमदार झाल्यावर त्यांनी पाजार तलाव पण तिथं 300च्या पेक्षा जास्त बांधले.
बारामतीत अनेक बंधारे त्या काळात पवार साहेबांनी बांधले, पण त्याच्यानंतर एकही नवीन मोठी योजना पाण्यासाठी इथं बारामतीत न आल्यामुळं आज पण असे 24-25 गावं आहेत जिथं पावसाळा असून पण प्यायला पाणी नाहीये. आणि आपली जी संस्था आहे शरयू फाउंडेशन, छोटी संस्था आहे, त्या आपण खासगी फंडातून किंवा वैयक्तिक आपलं जे CSR आपलं बजेट असतं त्याच्यातून आपण इथं शेतकऱ्यांसाठी हजारो विहिरी खोदून दिलेत. वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण घेत आलोय. ओढा खोलीकरण आपण शेकडो किलोमीटर केलंय. पाण्याचा साठा कसं वाढेल ह्याच्यावर आपण सारखं काम करत आलोय. आणि आत्ता पण आपण फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतोय, किंवा आपलं जे सकाळचं ट्रस्ट असेल किंवा पाणी फाउंडेशन असेल, या सगळ्या NGO सोबत आपण टायअप करून पाण्याच्या प्रश्नावर आपण सुरुवातीला काम करतोय. दुसरं, बेरोजगारी बारामतीत खूप वाढली. फक्त बारामतीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढली आहे. पूर्वी साहेबांनी इथं MIDC आणली आणि फक्त इथं नाही, महाराष्ट्रात त्यांनी 150 MIDC उभे केले. त्यातली एक बारामतीत आणि आजूबाजूच्या परिसरात, म्हणजे जेजुरी असेल किंवा आपलं पंधरे, लोणंद, कुरकुंब MIDC. आणि तिथं पवार साहेबांनी इंडस्ट्री पण भरपूर आणले. मग त्या काळात वेस्पा, भारत फोर्ज, PIGO, असे डायनामिक्स, फेरेरो असे सगळे कंपन्या आले. त्याच्यामुळे इथल्या मुलांना मुलींना तेव्हा नोकऱ्या मिळाल्या. पण आता अलीकडच्या काळात कुठली कंपनी मोठी इथं न आल्यामुळं बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता आपल्याला नवीन इंडस्ट्री इथं आणावी लागेल. हा रोजगारचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावावा लागेल. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. दूषित पाण्याचा प्रश्न आहे. महागाई वाढत चालली आहे. खूप प्रश्न आहेत, पण ह्याच्यावरच आपण लक्ष देऊन इथं आपण हे सगळे विषय मार्गी लावणार आहे. पण त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला जर संधी मिळाली, विधानसभेमध्ये संधी मिळाली, तर तुम्ही हे जे प्रश्न आहेत ते तितक्याच ताकदीने समोर आणाल का? कारण आम्ही अजितदादांना बघितलेलं आहे. अजितदादा सुद्धा स्वतः आज बारामतीमध्ये त्यांनी स्वतःचं नाव जाहीर केलेलं आहे की ते स्वतः निवडणूक लढवणार आहेत. अशा वेळेला तुम्ही एकमेकांच्या समोर राहणं, एक कुटुंबीय म्हणून समोर राहणं आणि अशा प्रकारची जी राजकीय एक प्रतिस्पर्धी म्हणून समोर येणं, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, ते दुर्दैव आहे. मला पण ते आवडलं नाही जे काय झालंय किंवा जे काय होतंय ते. हे कुटुंबामध्ये होत असताना आम्हाला पण खूप दुःख वाटतो. अजिबात ते आम्हाला आवडत नाही. पण शेवटी लहानपणापासून मी पवार साहेबांना मानत आलोय. पवार साहेबांनी मला एक गुरु म्हणून, मार्गदर्शक म्हणून त्यांनी मला सांभाळलं. मी शाळेत असताना, आपण जेव्हा तरुण असतो, लहान असतो, आपण कोणतरी डोळ्यासमोर एक आदर्श ठेवत असतो आणि माझ्यासाठी ते नेहमी पवार साहेब होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या सोबत आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांनी आमचं फक्त कुटुंबच नाही पण बारामतीसाठी, नंतर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी त्यांनी खूप काही कामं केलीत. आणि त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं की आपण आता पवार साहेबांना साथ दिली पाहिजे. कुणाला विरोध करण्यासाठी तर नाही, पण माझ्या आजोबांना साथ देण्यासाठी मी इथं काम करायला लागलो. नक्की. पण आजोबांकडनं तुम्ही काय घ्याल? म्हणजे आजोबांचं राजकारण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. ज्या पद्धतीनं अनेक वर्ष इतकी सातत्यपूर्ण असं ते राजकारण करत आलेले आहेत आणि खास करून त्यांचा जो उत्साह आहे, सकाळी उठतात, दिवसभर रात्रभर ते तिथपर्यंत काम करत असतात आणि हजारो कार्यकर्त्यांना भेटत असतात. तुम्ही आजोबांकडनं राजकारणी म्हणून किंवा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे जायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं की त्यांच्याकडनं काय तुम्ही शिकताय किंवा काय शिकलायत आतापर्यंत? नाही, काय आहे की शिकण्यासारखं भरपूर आहे. त्यांच्यासोबत आपण अर्धा तास शेजारी जरी बसलो तरी आपल्याला खूप काही काही गोष्टी शिकायला मिळतात. त्यांनी कधीच मला असा सल्ला किंवा असं ॲडवाईस कधी दिलं नाही, पण त्यांना आपण ऑब्झर्व करतो. ते लोकांशी कसं बोलतात किंवा नम्रपणाने कसं वागायचं असतं, लोकांच्या अडचणी कसे सोडायच्या असतात, शाश्वत सामाजिक विकास काय असतो तो कसा करायचा असतो, कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे, हे सगळे गुण आम्ही त्यांच्याकडून घ्यायचा प्रयत्न करतो. पण येणाऱ्या काळामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे? की बारामती पुरताच राजकारण आहे ते तुम्ही बघणार आहात की तुम्ही राज्यव्यापी
इतरत्र सुद्धा जाणार आहात, कारण त्या पद्धतीनं सुप्रिया सुळे ज्या आहेत त्यासुद्धा राजकीय जे त्यांचं खासदारकीचं जी भूमिका आहे, राष्ट्रीय पातळीवरची भूमिका आहे. आणि आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की शरद पवार यांचा संकटाचा काळ आहे, अशा वेळेला तुम्ही काय प्रकारची जबाबदारी घेऊ इच्छिता? नाही, तेवढा मी खरं तर विचार केला नाही. मी फक्त एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं बारामतीमध्ये फिरतोय, सगळ्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवतोय. आपल्या पक्षाची इथं वाढ कशी होईल इथं मी प्रयत्न करतोय. आणि आता बघू, जे काही पवार साहेब म्हणतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. पण युगेंद्र दादा, ज्या बारामतीमध्ये तसं म्हटलं किंवा कुठल्याही ग्रामीण भागाची जर का आपण तुलना केली तर बारामतीसारखी जागा नाही आहे. बारामतीमध्ये त्या पद्धतीनं सगळा विकास आजही तितकाच उत्तम आहे तुलनेने इतर काही विभागांपेक्षा. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं की निवडणुकीचे म्हणून मुद्दे तिकडे काहीच नाही आहेत, फक्त हा भावनिक आणि पारिवारिक मुद्दा आहे, एक प्रकारे दादा विरुद्ध तुम्ही अशी येणाऱ्या काळातली परिस्थिती असणार आहे? नाही, अजिबात नाही. एकतर 2-3 गोष्टी आहेत. बारामती तालुका नेहमी पुरोगामी तालुका राहिलाय. कधीच आम्ही भाजप किंवा त्या पक्षांसोबत आपण कधी गेलो नाही. नेहमी आपण शिवशाहू फुले आंबेडकर साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार घेऊन आपण पुढे येत आलोय. आणि त्याच्यामुळे बारामतीकर एकतर भाजपला ते नाकारतात, हा एक मुद्दा आहे. दुसरं, विकासावर जर बोलायचं असेल तर मग 2 पद्धतीचा विकास होतो. एक शाश्वत सामाजिक विकास होतो आणि त्या पद्धतीने विकास पवार साहेबांनी पूर्वी केल्यामुळं आज पण सगळी लोक पवार साहेबांसोबत आहेत. मग शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळाला पाहिजे, आपले मुलं विशेष करून मुली शिकले पाहिजेत, त्यांना चांगले नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना कुठेतरी आपण तिथं रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, नवीन इंडस्ट्री आपण इथं आणली पाहिजे आणि त्या आपण पाण्याचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावला पाहिजे. लोकांना प्यायला पाणी तरी मिळालं पाहिजे, शेती करायला पाणी मिळालं पाहिजे. वेळोवेळी पवार साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलं. गायी असतील किंवा गुरं, आपले पोल्ट्री असेल, जोडधंदा असला पाहिजे, हे सगळे साहेबांचे विचार आहेत आणि त्या पद्धतीने विकास झाला. शहराचा पण विकास झाला, पण ग्रामीण भागाचा पण विकास झाला, तालुक्याचा पण विकास झाला. अलीकडं आपल्याला काय बघायला मिळतं की फक्त शहरामध्ये ठराविक काही रस्त्यांचा विकास तिथं आपल्याला झालेला दिसायला मिळतो. ठराविक तिथं बिल्डिंग बांधले गेलेत आणि तिथं आपल्याला त्या पद्धतीचा विकास बघायला मिळतो. पण जिथं सर्वसामान्य लोक काल होते आज पण ते तिथंच आहेत आणि त्यांचा तो खरा विकास झाला नाही. फक्त ठराविक ठेकेदारांचा तिथं विकास झाला आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजी खूप आहे. तुम्हाला असं म्हणायचं का की केवळ ठेकेदारांकडेच गेल्या काही काळातल्या राजकारणामध्ये लक्ष देण्यात आलं आणि त्यामुळे तिथले नागरिक जे आहेत ते नाराज आहेत, असं तुम्हाला म्हणायचं? त्याचा रोग तुमचा दादांवर आहे? असं मला असं नाही, अजिबात नाही. शेवटी काय, सगळे जेव्हा काम करत असतात ते चांगलाच प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळं दादांनी पण त्यांच्या बाजूने त्यांनी चांगले कष्ट घेतलेत, त्यांनी चांगले प्रयत्न केलेत, हे मान्य करावं लागेल. पण पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा फायदा बघितला किंवा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला, आज पण तो विकास तसा तिथंच आहे. आणि अलीकडं मला वाटत नाही की इथल्या लोकांनी त्या पद्धतीने विकास केला. दादांनी प्रयत्न केले असतील, पण इथं आपल्या स्थानिक पातळीवर काय झालंय की सगळे पुढारी हे तिथं खूप मोठे झालेत आणि अनेक विषय या लोकांनी दादांपर्यंत पोहोचूच दिलेत नाहीत. आणि 25-30 वर्ष तेच लोक सगळ्या गावांमध्ये काम करतायत. त्याच्यामुळे लोकांचा राग, रोष जास्त त्या पुढाऱ्यांवर आहे. म्हणजे पुढाऱ्यांवरती रोष आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण त्याबरोबरनं जे काम व्हायला पाहिजे ते झालं नाहीये. शेवटचे 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गेल्या काही काळामध्ये लोकसभेनंतरचं जे चित्र आहे तिथे एक प्रकारे शरद पवार यांच्या मागे जनता उभी आहे असं दिसून आलं. तुम्हाला असं वाटतं की ह्या विधानसभेमध्ये सुद्धा त्या पद्धतीनं लोक उभे राहतील शरद पवारांच्या
सोबतीनं, की दादा जशी एक पूर्वी विभागणी होती की दादा राज्यामध्ये आणि ताई ज्या आहेत त्या केंद्रामध्ये, तर तशीच विभागणी पुढे चालू राहील? नाही, कुठलीही निवडणूक येऊ दे बारामती तालुक्यामध्ये स्वाभिमानी इथली जनता नेहमी पवार साहेबांच्याच पाठीशी उभा राहील, कारण त्यांना माहिती आहे की पवार साहेबांचं योगदान बारामतीला काय आहे आणि जो कोण उमेदवार पवार साहेब देतील त्याच्या पाठीमागे बारामतीची ही जनता ठामपणे उभा राहील, असं मला एक कॉन्फिडन्स पण आहे. जवळजवळ तुमचं नाव तर योगेंद्रदादा निश्चित झालेलंच आहे, तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे हे अगदी जवळजवळ निश्चित आहे. तुम्ही अजून ते का म्हणजे सांगत नाही आहेत किंवा अजून का ते नाव पुढे आणलं जात नाहीये? बी फॉर्म पण कदाचित तुम्हाला मिळालेला असू शकतो आतापर्यंत. नाही, कारण काय शेवटी ते मी सांगण्यापेक्षा जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी ते सांगितलं पाहिजे. पण तुमची तयारी आहे वेळप्रसंगी. आता तुम्ही अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तयारी केलेलीच आहे. तुम्ही तयारी केलेलीच आहे. निवडणुकीला तुमचं नाव जर जाहीर झालं तर तुम्ही पूर्णपणे सज्ज आहात. उद्या संधी मिळाली तर कुटुंबाशी पण बोलावं लागेल. पण आज बघू, आज बहुतेक 5 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे. जर तिथं जर पहिली यादी जाहीर झाली, जर आमचं नाव जाहीर झालं तर मग आपण परत बोलू, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. नक्की. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला वैयक्तिक विचारतो, कारण तुमचे फोटो बघितले आणि त्या फोटोमध्ये एक फोटो होता कोकरे वस्तीतला, तुमचा फोटो बघितला ज्याच्यामध्ये आवाज ब्रेक. तुम्हाला आवाज येतोय माझा आता? तुमचा एक फोटो बघितला सोशल मीडियावरती, तुमचा एक फोटो बघितला, कोकरे वस्तीमधला फोटो होता, छान फेटा वगैरे बांधलेला. आणि हे सगळं बघितल्यावरती असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शहरात रमताय जास्ती की ग्रामीण भागामध्ये जास्ती रमताय? दोन्हीकडं. आता अलीकडे ग्रामीण भागात जास्त. अच्छा. पण येणाऱ्या काळातली निवडणूक ही अतिशय अवघड आहे असं तुम्हाला वाटत नाही अजिबात? अजितदादा समोर जर का असतील आणि तुम्हाला आज जर 5 वाजता जाहीर करण्यात आलं की तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा तेवढ्याच विश्वासाने सामोरं जाल? तुमचा आवाज ब्रेक झाला, ते प्रश्न मला ऐकू आला नाही. बर, आज 5 वाजता तुमचं जर का नाव जाहीर झालं तर तुम्ही ही जी निवडणूक आहे ही तेवढ्याच तडफेनं लढवाल का? काय म्हणतायत? 5 वाजता जर 5 वाजता जर का तुमचं नाव जाहीर झालं, 5 वाजता नाव जाहीर झालं तर ही निवडणूक तुम्ही त्याच तडफेनी लढवणार आहात का? आणि शरद पवार यांच्या बाजूनी पाठीनी त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहात का पूर्णपणे? पवार साहेब आता जे काय मला करायला सांगतील ते मी करायला तयार आहे. शेवटी मी त्यांना एक माझं गुरु, माझं दैवत म्हणून मी तिथं मानतो आणि त्यांना मी शेवटपर्यंत साथ द्यायला तयार आहे. नक्की. योगेंद्र पवार, धन्यवाद. तुम्ही बोललात आमच्याशी, मनमोकळे बोललात आणि न्यूज 18 लोकमतवरती पहिल्यांदा तुम्ही अशा प्रकारची एक दीर्घ मुलाखत दिलेली आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आणि महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपण पुन्हा अशाच काही चेहऱ्यांना भेटणार आहोत. महाराष्ट्राचं राजकारण तापत चाललेलं आहे. महायुती आणि महाआघाडी दोन्हीमध्ये तितकाच जागा वाटपाच्या संदर्भातला तिढा चालू आहे. महाराष्ट्राचा महासंग्राम येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक कसा स्पष्ट होत जाईल ते आपल्याला कळेलच. पण तोपर्यंत तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.